तर थोड्याच वेळात सोलापुरात पंतप्रधानांच्या हस्ते 15,000 घरकुलांचं वाटप केलं जाणार आहे। मात्र या प्रकल्पामुळे किंवा या संपूर्ण कार्यक्रमामुळे माझं स्वप्न साकार होत आहे, ही आनंदाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया नरसय्या आडाम यांनी दिलेली आहे। या कामगारांच्या घरांसाठी आडाम यांनीच प्रयत्न केलेले होते। आता आज घरांचं लोकार्पण होत असल्यानंच आडाम यांनी आनंद व्यक्त केलाय। स्वप्न पाहिलं होतं, स्वप्न सत्यात उतरते, कशा प्रकारचा आनंद झालाय तुम्हाला? आता दिवाळी दसऱ्यापेक्षा जास्त आनंद आहे आणि हे दिवस आम्हाला श्रमिकाला पाहायला मिळत आहे। यापेक्षा दुसरा आनंद काय? श्रमिकाला एक बंगला मिळतो आहे, घर नाही आहे। ती महिला म्हणते आहे मला बंगला मिळाला मस्त। या भावना आमच्या श्रमिकाच्या आहेत आणि संपूर्ण भारतामध्ये एक श्रमिकाचं नवीन शहर उभं आम्ही करत आहे। त्याला केंद्र आणि राज्य सरकारने भरपूर आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल ते अभिनंदनाला पात्र आहेत।